आता सविस्तर बातम्या। गडचिरोलीहून उमरखेडकडे निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा गुरुवारी सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला। चंद्रपूर मार्गावरील नवेगाव मुरखळा परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव बस लोखंडी कठडा तोडत रस्त्याच्या कडेला शेतात उलटली। या दुर्घटनेत 7 महिन्यांच्या चिमुकल्यासह 3 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 33 प्रवासी जखमी झाले आहेत। ख्वाजा शहाबुद्दीन लक्ष्मी दुर्कीवार असे मृतक प्रवाशांचे नावे आहेत, तर गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू असलेल्या शिवांश नवघरे या बालकाची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। गडचिरोली उमरखेड ही एसटी बस नेहमीप्रमाणे सकाळी प्रवाशांना घेऊन निघाली होती। सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास नवेगाव मुरखळा गावाजवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले। बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी कठडा तोडून खाली घसरली आणि उलटली। अपघात होताच बसमध्ये एकच गोंधळ उडाला। प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिसर दणाणून गेला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले। काही प्रवाशांनी बसच्या खिडक्या फोडून बाहेर काढण्यात आले। गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्याला गती दिली। मात्र उपचारादरम्यान गंभीर जखमी असलेल्या 7 महिन्यांच्या चिमुकल्यासह 3घांचा मृत्यू झाला। सर्व जखमींना तातडीने गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे।